दरोडा कधी पडला काय करणार? कारवाई करायला द्यावर खोटा बोलून दिलं ते मीटर मध्ये कारवाई करायला द्यावर रोज कारवाई करायला द्यावर कर्मचाऱ्यावर देत नाही. तात्काळ घरी कोण नसताना मीटर काढून हे अनुपस्थितीत लावलेले हे परमिशन घेतलेली का तुम्ही मीटर लावायच्या आधी? 15 दिवसाची नोटीस द्यायची तर तुम्ही व्हॉट्सअपवर नोटीस टाकून झाले. मोबाईल बंद नाही राहू शकता एवढी काय? अरे स्वतः मुख्यमंत्री साहेबांचं बयान आहे. दोन्ही गोष्टीसाठी आहे ते. दाखवा म्हणून यार आम्हाला परिपत्र दाखवा. शासनात तुम्हाला कोर्टाने आदेश दिलेले आहे ग्राहकांची जोपर्यंत पूर्ण सहमती घेत नाही तोपर्यंत मीटर बदलू शकत नाही. तुमची जेअर दाखवा काय तर बदलून टाकलं. तुमची जेअर दाखवा काय मीटर बदलायची त्यांना जेअर डिपार्टमेंटच आहे ना, आपणच बसवलेले आहे. आता तुम्ही स्मार्ट मीटर बसून एक 1.5 बिल वाढवून राहिलं साहेब. 1.5 काय ह्या सर्व याच्यात आपल्या डिपार्टमेंटला पूर्ण त्याचं तपासून द्यायला आम्ही तयार आहे. काय तपासून द्यायला? कुणाचे असेल पण तुम्ही याच्यात हे जुने मीटर बदलातच काय हे मेन कारण काय? का बरं बदलतो? डिस्काउंटचा याचा विशेष नाही. तो मीटर जर फॉल्टी नाही आहे, तुमचं रेग्युलर बिल तो ग्राहक आहे रेग्युलर बिल भरत आहे, तर तुम्ही का बरं बदलून राहिले? कोण सांगितलं बदलाले? तो विषय नवीन मीटर लावू नका प्लीज. तुम्हाला सांगतो आम्ही मागणी आहोत तुम्ही वर पाठवा आणि जिथपर्यंत सर्व नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरच आंदोलन करून राहिलो. कुठंच ग्रामीण मध्ये शेतकऱ्याचे पीक नाही. 10,000 रुपये पगार आहे. 10,000 रुपये पगार आहे आणि 14,000 रुपये राहू शकते बा. म्हणूनच याच्या घरी एसी नाही. याच्या घरी एसी नाहीये. याच्या घरात एसी नाहीये. याच्या घरात फक्त कूलर पंखा लाईटच आहे. याच्या घरात एसी नाही. मागच्या वर्षीचा रेकॉर्ड काढायचा हे बा सगळ्यात महत्वाचा विषय आमची मागणी जी आहे हे स्मार्ट मीटर तुम्ही सक्ती करू नका प्लीज. हात जोडून विनंती आहे. नाही बरं आता हे बिल समजा तुम्ही याचं फॉल्टी म्हणून मीटर बदललं, याच्यावर फॉल्टी लेवल आहे का? याच्यावर बिलावर फॉल्टी लेवल परिपत्रक द्या आता जास्त. ठीक आहे परिपत्रक नाही दिलं परिपत्रक. स्मार्ट मीटर के कारण ऐसा विषय हुआ है, जो भी स्मार्ट मीटर मतलब यहाँ पे लगे हुए हैं तो वहाँ पे प्रॉब्लम ऐसा हो रहा है, जो रीडिंग वाले हैं उनका कुछ भी काम नहीं रहा. जो भी मतलब इसके अंदर जो भी खाजगी कर्मचारी काम कर रहे हैं आज वो बेरोज़गार हो चुके हैं ये स्मार्ट मीटर के कारण. और स्मार्ट मीटर पे किसी को कोई विश्वास नहीं है और कंपनी किसी टाइप का कुछ ऐसा कार्यक्रम लेके किसी को इनको समझा नहीं रही है जो भी स्मार्ट मीटर के अपने ग्राहक है. और इसमें सब लोगों का नुकसान ही नुकसान हो रहा है. पे सर सिर्फ 3 रूम है. 3 रूम होने के बाद में अगर मेरे को 12,000 रुपये बिल आ रहा है तो मैं किसको क्या कंप्लेंट करूं? दूसरा विषय ऐसा है कोई भी अधिकारी को सुनने को तैयार नहीं है. और स्मार्ट मीटर ऐसा विषय है कि वो दिमाग के बाहर का विषय है. कुछ समझ में नहीं आ रहा कितना रीडिंग जल रहा क्या जल रहा. और उसमें सबसे बड़ा विषय ये है कि जो भी उसमें मनुष्य बल जो लग रहा था, जो रीडिंग वाले हैं, जो बिल ला के देने वाले हैं, इनकी सब खत्म हो रहा, खाजगीकरण हो रहा और ये उनका सब रोजी रोटी जा रही है इनकी. बस कुछ नहीं, एक व्हाट्सअप पे एक मैसेज डाल रहे हो, एक टेक्स्ट मैसेज डाल रहे हैं और घर पे बगैर पूछे बगैर इजाज़त वो मीटर ला के लगा दे रहे हैं. 12,000 रुपये बिल है अभी. आपका नाम? मोहम्मद वासिक. मी अमोल धोटे. ग्रामीण न सांगताच हे मीटर बदली करणारे लोक कोणाला काही विचारत नाही काही नाही. आपण येऊनच बिलकुल धमकी देऊन बदलून टाकतात आणि कोणाला न सांगता काढण्याचे प्रयत्न करतात. बिलही दुनियाभराची येऊन राहिले त्याच्यात. ग्रामीणमध्ये ताकद नाही. पहिलेच तर फवारणीसाठी बियाण्यासाठी पैसा नाही आहे लोकांजवळ. पैसा आणून नाही राहिले तर बँकेला मागून राहिले तर बँकेचे तिथं काही आपली ठेवी नाही आहे. न सांगताच काढून घेतात राजू. पण आम्ही तर काढून नाही दिलं. आम्ही तर जोर जबरदस्ती करून त्याला हाणून पाडलं. जबरदस्ती करू नाही शकत आपल्याला. आम्ही शेवटी गरीबच लोक आहेत.